नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. खरं तर गेल्या काही दिवसांपासून देशभरात एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे ज्ञानवापी मशिदीची. अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील, प्रकरण तर कोर्टापर्यंत गेलेलं आहे आणि अनेक व्हिडिओजसुद्धा तुम्ही पाहिलेले असतील. पण या सगळ्यामध्ये जो नेमका सर्वे झालेला आहे त्याच्यात नेमकं काय म्हटलंय हे समजून घेण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी इथे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे आणि याच मंदिराला अगदी लागून ही ज्ञानवापी मशीद आहे. आणि इथेच म्हणजे काही देवळं होती आणि ती मंदिरं पाडून तिथे ही मशीद उभारण्यात आलेली आहे, अशा प्रकारचे दावे हे केले जात आहेत. प्रकरण मी मगाशी म्हणाले तसं वाराणसी कोर्टापर्यंत गेलेलं आहे, अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा गेलेलं आहे. पण हे प्रकरण जेव्हा कोर्टात गेलं तेव्हा कोर्टाने तिथे एक सर्वे करायला सांगितला. याचिकेत म्हटलेलं होतं असं की तिथे अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला तिथे पूजा करण्याची परवानगी देण्यात यावी किंवा ती मशीदच हटवण्यात यावी, कारण की तिकडे मुळात मंदिर होतं. अशा प्रकारच्या या याचिका कोर्टात गेलेल्या आहेत. याच्यावर पहिले कोर्टाने सांगितलं की एक सर्वे करा आणि त्याच्यानंतर आपण पुढचा निर्णय हा घेऊ. त्याच्यानुसार 14 मे, 15 मे आणि 16 मे या 3 दिवसात एक सर्वे करण्यात आला. अर्थातच या सर्वेचे जे प्रमुख होते अजय मिश्रा, त्यांना हटवण्यात आलं, कारण की त्या सर्वेमधली जी महत्त्वाच्या अनेक गोष्टी होत्या त्या त्यांनी माध्यमांमध्ये आणि परिणामी अनेक लोकांपर्यंत त्या लीक झाल्या आणि त्याच्यामुळेच कोर्टाने कारवाई करत त्यांना हटवलं आणि त्यांच्याऐवजी दुसरे स्पेशल कमिशनर हे अपॉइंट करण्यात आले. आता त्या कमिशनरच्या, विवेक सिंग त्यांचं नाव आहे, त्या कमिशनरने दिलेल्या या रिपोर्टमध्ये, तो रिपोर्ट मुंबई तककडे आलेला आहे, त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे. जसं मी अगदी सुरुवातीला उल्लेख केलेला होता की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही अनेक व्हिडिओज पाहिले असतील. असेही दावे केले जातात की त्या मशिदीच्या आतमध्ये शिवलिंग आहे, अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्ती दिसत आहेत. तर नेमकं या रिपोर्टमध्ये काय देण्यात आलेलं आहे, जो रिपोर्ट वाराणसी कोर्टात सबमिट सुद्धा करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरून पुढची दिशाही ठरणार आहे. तर त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण आता समजून घेणार आहोत. तर 3 दिवस झालेल्या या सर्वेमध्ये जेव्हा हा सर्वे करण्यात आलेला होता तेव्हा जी कमिटी नेमण्यात आलेली होती ती तर मशिदीच्या आतमध्ये गेलेलीच होती आणि त्याच वेळेला जे हिंदू पक्षकार आहेत त्यांचे सुद्धा अधिवक्ता तिकडे गेलेले होते, म्हणजे ॲडव्होकेट गेलेले होते आणि त्यांच्यासोबतच मुस्लिम पक्षकार सुद्धा तिथे होते. त्यावेळेला दोन्ही बाजू या कमिटीने किंवा त्या कमिशनर यांनी ऐकल्या आणि त्याच्यानुसार त्यांच्यामध्ये नेमके काय काय दावे करण्यात आले आणि मशिदीच्या आतमध्ये नेमकं काय काय मिळालं ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही तळघरं होती त्या मशिदीच्या इथली, त्यांचे सुद्धा दरवाजे उघडण्यात आले. अनेक ठिकाणी काही बंद केलेल्या खोल्या होत्या, त्याही उघडण्यात आल्या. अनेकांची चाव्या सुद्धा नव्हत्या तर ते तोडण्यात आले. अशा प्रकारे मशिदीतला कानान कोपरा हा पाहण्यात आलेला आहे. आता तळघर तिथले काही तोडण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये किंवा ते पाहण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये काही खांब दिसलेले आहेत ज्याचं स्ट्रक्चर हे खूप जुन्या काळातलं आहे असं सांगण्यात येत आहे. त्याच्यासोबतच तिथले काही घंटा, कलश आणि फुलांच्या आकृतीचे पिलर्स सुद्धा मिळालेले आहेत, जे चारही बाजूने होते असं त्याच्या या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जी पश्चिमेकडची एक भिंत होती तिथे सुद्धा काही आकृत्या होत्या ज्या जमिनीवर पडलेल्या होत्या, उत्तर पश्चिमेच्या दिशेने त्या जमिनीवर पडीक होत्या असं सुद्धा या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबतच पश्चिमेची जी दिवार म्हणजे भिंत होती त्याच्यामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की हत्तीच्या सोंडेशी तुटलेल्या काही कलाकृती सुद्धा तिथे काही भिंतीवर सुद्धा दिसलेल्या आहेत आणि भिंतीचे जे दगड होते त्याच्यावर सुद्धा ते दिसलेले आहेत आणि त्याच्यासोबतच स्वस्तिक आणि त्रिशूळ आणि पानांच्या सुद्धा चिन्ह असलेल्या कलाकृती या मशिदीच्या आतमधली जी काही तळघरं आहेत किंवा ज्या भिंती आहेत त्याच्यावरही पाहायला मिळालेली आहे, जी असं या हिंदू पक्षकारांचा दावा आहे की जे प्राचीन काळातली भारतीय मंदिरं होती तिथेही अशा प्रकारची चिन्ह किंवा अशा प्रकारची प्रतीकं ही लावली जायची, तशाच अनुषंगाने ही प्रतीकं इथे आतमध्ये मशिदीत सुद्धा पाहायला मिळालेली आहेत. त्याच्यासोबतच जो हिंदू पक्ष आहे त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की उत्तरेच्या साईडला भैरव आणि दक्षिणेच्या साईडला गणेश मंदिराची सुद्धा भिंत आहे असं सुद्धा त्यांनी आपल्या दाव्यामध्ये सांगितलेलं आहे. अर्थातच या गोष्टीचा मुस्लिम पक्षकार जे होते त्यांनी विरोध केलेला आहे. त्याच्यासोबतच दक्षिणेच्या बाजूने जेव्हा सर्वे करणारी कमिटी ही तिकडे गेलेली होती त्यावेळेला तिकडे एक तिसरा घुमट होतं तिकडे आणि त्याच्यावर सुद्धा तिथले जे दगड होते त्याच्यावर सुद्धा जी कलाकृती पाहण्यात आली त्याच्यामध्ये फूल, पान आणि कमळाच्या सगळ्या कलाकृती होत्या असं सुद्धा या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मशिदीच्या आतमध्ये जेव्हा आणखीन पाहणी करण्यात आली तेव्हा सुद्धा तिथे एक भिंत होती ज्याच्यावरच्या स्विचबोर्डच्या खाली त्रिशूळाची आकृती ही पाहायला मिळालेली आहे
आणि त्याच्यात तिथे सुद्धा आणखीन एक स्वस्तिकची आकृती सुद्धा पाहायला मिळाली. पण मुस्लिम पक्षकारांचं असं म्हणणं आहे की ह्याला ते ताखा कडा असं म्हणतात, त्याच्यामुळे हे स्वस्तिक नाहीये असं त्यांचा दावा आहे. पुढे जाऊन जेव्हा आणखीन पुढचा सर्वे करण्यात आला तेव्हा या हिंदू पक्षकारांमधलेच एक होते सुधीर त्रिपाठी. त्यांनी असं सांगितलेलं होतं की तिथे म्हणजे साधारण हे आहे मशिदीच्या आतलीच ही एक जागा आहे जिथे एक चटई टाकण्यात आलेली होती. ती जेव्हा काढण्यात आली तेव्हा तिथे काही दगड दिसले आणि जेव्हा तिथे ठोकण्यात आलं म्हणजे आपण जसं नॉक करतो तसं जेव्हा करण्यात आलं तेव्हा तिथून काही आवाज सुद्धा येत होते, ज्याच्यावरून असं वाटत होतं की तिथे खाली खूप काही म्हणजे ह्याने इथे मलबा असं लिहिलेला आहे, म्हणजे खूप मोठा काहीतरी ढिगारा आहे असं सुद्धा ह्याच्याद्वारे म्हणण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबतच काही पुस्तकांचे रेफरन्स सुद्धा ह्याच्यात वापरण्यात आलेले आहे, जसं की हिस्ट्री ऑफ बनारस बाय प्रोफेसर A.S. अल्तेकर यांचं एक पुस्तक सुद्धा वापरण्यात आलेलं आहे, ज्यांनी बनारसच्या एकूण स्ट्रक्चरबद्दल हे पुस्तक लिहिलेलं होतं आणि त्याच्यात काही नकाशे सुद्धा देण्यात आलेले होते. त्या नकाशांद्वारे जेव्हा पाहण्यात आलं तेव्हा ते नकाशे अगदी तंतोतंत तिथे लागू पडत होते. तशा प्रकारची रचना ही तिथे पाहायला मिळालेली होती. एकूण हा 12 पानी रिपोर्ट आहे. आता जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे की या मशिदीमध्ये खरोखर शिवलिंग सापडलं का. अर्थातच या सगळ्या संदर्भातला निकाल आहे तो कोर्टातच लागणार आहे, पण या सगळ्या संदर्भात जे दावे केले जात होते त्या संदर्भात नेमकं रिपोर्टमध्ये काय म्हटलंय ते आपण आता पाहूया. 12 पानी हा रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये 7व्या पानावर याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 16 मेला जो सर्वे झालेला होता शेवटच्या दिवशी त्यावेळेला हे सगळे दावे करण्यात आलेले होते. आता जेव्हा हा सगळा सर्वे सुरू होता त्यावेळेला मशिदीच्या पूर्वच्या दिशेला एक वजूखाना आहे. वजूखाना म्हणजे काय तर जेव्हा मशिदीमध्ये नमाज करायला मुस्लिम बांधव जात असतात त्यावेळेला आधी ते हातपाय धुतात, ती ही जागा म्हणजे वजूखाना असते. वजूखाना म्हणजे काय हे जर तुम्हाला सविस्तर वाचायचं असेल तर त्या संदर्भात सुद्धा mumbaitak.in या आमच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही वाचू शकता. पण तुर्तास ह्याच्यात काय लिहिलेलं आहे तर हा जो वजूखाना आहे हा 3 बाजूंनी बंद करण्यात आलेला होता. आता जे हिंदू पक्षकार आहेत त्यांनी जे कमिटीचे सदस्य आहेत किंवा जे कमिशनर होते, जे सगळ्या टीमचे लीड करत होते सर्वे टीमचा, त्यांचं लक्ष इकडे वेधून घेतलं आणि त्यांना सांगितलं की इथे म्हणजे ही जी आकृती आहे ती भगवान शिवची आहे असा दावा त्यांच्याकडनं करण्यात आला. त्याच्यानंतर कोर्ट कमिशनर जे होते सिंग त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी एका नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला बोलावलं आणि ते ओपन करायला सांगितलं आणि त्याच्यामधलं जे पाणी होतं ते थोडं कमी करायला सांगितलं. त्याच्यानंतर तिकडे अर्थातच काही मासे सुद्धा आतमध्ये होते, त्या अनुषंगाने त्यांनी आदेश दिलेले होते की ते मासे जिवंत राहतील एवढंच पाणी कमी करा, पूर्णतः पाणी काढून टाकू नका. त्यांच्या सल्ल्यानुसार ते पाणी जेव्हा कमी करण्यात आलं तेव्हा तिकडे एक गोलाकार आकृती सापडली जिची उंची ही 2.5 फीट असेल असं याच्यात सांगण्यात आलेलं आहे. अर्थात ह्याच्यात उल्लेख जो एक्झॅक्ट करण्यात आलेला आहे तो असा आहे की काली गोलाकार पत्थरनू त्यांनी असं म्हटलेलं आहे. त्याच्यासोबतच या गोलाकार जी आकृती होती त्याच्या वरती सुद्धा आणखीन एक पांढऱ्या रंगाची आकृती ही दिसून आली ज्याच्या मधोमध बरोबर एक छेद होता. आता हे सगळं जेव्हा चालू होतं त्यावेळेला जसं मी मगाशी सुद्धा उल्लेख केलेला होता की जे हिंदू पक्षकार होते त्यांचं म्हणणं होतं की हे शिवलिंग आहे. त्यांनी असं म्हणताच किंवा त्यांनी हा दावा करताच जे मुस्लिम पक्षकार होते त्यांनी मात्र ह्याला म्हटलेलं आहे की हा फव्वारा आहे, म्हणजेच इथे एक कारंज होतं. त्यांनी हा दावा केला. या सगळ्याचं व्हिडिओग्राफी सुद्धा झालेली आहे असं सुद्धा ह्याच्यात सांगण्यात आले, म्हणजे त्याचे फोटोज सुद्धा काढण्यात आलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा काढण्यात आलेले आहेत, त्याचा सुद्धा उल्लेख ह्याच्यात करण्यात आलेला आहे. प्रतिवादी जे आहेत म्हणजे जे मुस्लिम पक्षकार आहेत त्यांच्यापैकी एकाला जेव्हा विचारण्यात आलं की हा वजूखाना कधीपासून बंद आहे, म्हणजे त्यांनी सांगितलेलं होतं की हा वजूखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे, तर तेव्हा जेव्हा कमिशनरने विचारलं की हा वजूखाना किती वर्षांपासून बंद आहे तेव्हा ते कुठलेही ठोस उत्तर देऊ शकले नाही असं ह्याच्यात दिसतंय. कारण की पहिले त्यांनी सांगितलं की काफी समय से बंद आहे, म्हणजे अनेक वर्षांपासून किंवा अनेक काळापासून बंद आहे. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी उत्तर दिलं ते म्हणजे की 20 वर्षांपासून बंद आहे. त्याच्यानंतर परत त्यांनी उत्तर बदललं आणि सांगितलं की जवळपास 12 वर्षांपासून बंद आहे. त्याच्यानंतर जेव्हा त्यांना सांगितलं की हा फवारा एकदा सुरू करून दाखवा, हे कारंजे एकदा सुरू करून दाखवा, तेव्हा मात्र तसं ते करू शकले नाहीत किंवा तसं त्यांनी करायला असमर्थता दर्शवली असा सुद्धा उल्लेख या रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे. आणि शिवाय म्हणजे त्यांचं जर हे म्हणणं असेल की हा फवारा आहे, हे कारंज आहे, तर त्याच्यासाठी अर्थातच पाणी यायला तिकडे एखादी पाईपलाईन असली पाहिजे, तर तशा प्रकारची सुद्धा कुठलीही पाईप तिकडे दिसली नाही असं सुद्धा या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता या मशिदीचा संपूर्ण परिसर वादग्रस्त आहे का तर तसं नाहीये, त्यातला एक ठराविक परिसरच वादग्रस्त आहे आणि त्याच वादग्रस्त परिसराच्या समोर एक बॅरिकेड सुद्धा लावण्यात आलेले आहेत. तिथून बाहेर म्हणजे साधारण उत्तर ते पश्चिमेच्या साईडच्या ज्या भिंती आहेत
तिथले सुद्धा काही फोटोज हे देण्यात आलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात सुद्धा वाद होतोय. तो म्हणजे की इथे काही जुन्या काळातल्या मंदिरांचा ढीग आहे किंवा मलबा त्यांनी असा उल्लेख केलेला आहे, तो तिथे पडलेला दिसतोय, ज्याच्यावर अनेक देवदेवतांच्या कलाकृती आहेत, काही शिलापट आहेत ज्याच्यावर कमळाचं सुद्धा चिन्ह आहे असं सुद्धा या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि इतकंच नाही तर तिकडे काही शेषनागाच्या सुद्धा कलाकृती आहेत, काही कलाकृती अशा सुद्धा आहेत ज्याच्यावर शेंदूर लावण्यात आलेला आहे किंवा काही ठिकाणी शेंदुराचा लेप सुद्धा लावण्यात आलेला आहे असं सुद्धा या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून या रिपोर्ट संदर्भात किंवा ज्ञानवापी मशिदी संदर्भात आता जो वाद सुरू आहे त्याच्यावरून अनेक अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या आणि अनेक गोष्टी या बाहेर लीक होत होत्या. त्याच्यामुळेच नेमकं या 12 पानी रिपोर्टमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते आम्ही तुमच्यासमोर मांडलेलं आहे. अजूनही हा प्रश्न कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्याच्या पुढे नेमकं काय होतं हे आपल्याला पाहायला हवं. पण ज्ञानवापी मशिदीवरून नेमका वाद काय काय झालेला आहे, आतापर्यंत काय काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये चर्चेत आलेला कायदा आहे की जो मंदिर आणि मशिदी संदर्भातला प्रामुख्याने बोलला जातो तो कायदा म्हणजे प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट, धार्मिक स्थळांसंदर्भातला हा कायदा आहे. या सगळ्या संदर्भातली तुम्हाला सविस्तर माहिती कुठे वाचायची असेल तर मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटला सविस्तर भेट द्या आणि या सगळ्या बातम्या हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी मुंबईतक या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.